नमस्कार सगळ्यांना. जनसौख्य फाउंडेशनचे जे काही सगळे श्रोते आहेत ते सगळे हळूहळू जमायला लागलेले आहेत. या कट्ट्यावर सगळ्यांची गर्दी होते. तर आपण संवादाला सुरुवात करणारच आहोत. सर्वप्रथम मी जनसौख्य फाउंडेशनचे मनापासून आभार मानते की या आभारापासूनच मी माझी खरं तर सुरुवात करते. कारण आता आपण पाहतोय की सगळा कोविड-19चा किंवा कोरोनाशी आपण सध्या लढतोय, त्याच्याशी सगळी झुंज देत असताना बाहेर जनसौख्य फाउंडेशन सारखी संस्था एका वेगळ्या पद्धतीनं काम करते. व्याख्यानमालेचं आयोजन त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भेटता येत आहे आणि याचबरोबर संवाद सुद्धा तुमच्या सगळ्यांशी मला साधता येतो, याचा आनंद आहे. सगळ्यांना आवाज येत असेल अशी अपेक्षा. जर तसं काही असेल तर कृपया कळवा की आवाज येत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम आहे असं काही. आवाज येतोय सगळ्यांना? ओके, चालेल, धन्यवाद. जसं मी म्हटलं की एक वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला की या माध्यमातून विचार मंथन होणं किंवा काही विषयांवरती चर्चा होणं हे या सगळ्या माध्यमातून घडतंय. आणि खूप मला छान वाटतं की याच व्यासपीठावरती डॉक्टर प्रभाकर कोळेकर असतील, डॉक्टर माया पाटील मॅडम असतील, या सगळ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे विषय इथं मांडलेले आहेत आणि इथे आता आज मला बोलायची संधी मिळतीये ही सुद्धा माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. खरं तर समोरच्यांचे डोळे वाचत बोलायची सवय, मग ते अगदी मोठं सभागृह असो किंवा वर्गामध्ये असो की विद्यार्थ्यांचे असतील किंवा प्रेक्षकांचे असतील, डोळे वाचत बोलायची नेहमी सवय असते. आणि इथे डोळे वाचता येत नाहीयेत, नक्कीच तुमचे कमेंट्स वाचता येत आहेत मला, पण ती एक वेगळी मजा असते. आणि आताच्या या काळानुसार याची एक वेगळी मजा असणार आहे जी मी पहिल्यांदा आज अनुभवतीये की असा संवाद हा कशा पद्धतीने होऊ शकतो आणि आपण कसा संवाद साधू शकतो. सुरुवातीलाच मला वाटतं मला सांगितलेलं बरं आहे की मी खरं तर काही व्याख्याती नाही किंवा व्याख्यान देणं हा माझा काही पिंड नाहीये, पण नक्कीच मी एक कलावंत आहे, एक साधी कलावंत आहे आणि एक साहित्यप्रेमी असं म्हणायला हरकत नाही. आणि याच माध्यमातून आतापर्यंत जे काही मला उमगलंय किंवा जे काही थोडं बहुत माझ्या परीनं जे काही माझं आकलन आहे ते या माध्यमातून तुमच्या पुढे मांडण्याचा, तुम्हाला सांगण्याचा हा माझा प्रयत्न असेल, एक छोटासा प्रयत्न असेल असं मी नक्की म्हणेन. त्यामुळेच हे काही व्याख्यान आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हा एक आपला संवाद आहे. संवाद हा नक्कीच एकतर्फी नाहीये, कारण जे काही मी बोलेन ते नक्कीच तुमच्याही कुठं ना कुठं मनात येऊन गेलेलं असेल, तुम्ही अनुभवलेलं पाहिलेलंच असेल. त्याच्यामुळे हा एकतर्फी संवाद नाहीये, तर फक्त आता अप्रत्यक्षरित्या हा आपला एक चांगला दोन्हीकडून होणारा हा संवाद आहे, एक विचार मंथन आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. व्याख्यानाची सुरुवात करतीये. सोलापूरचे कवी नारायण काका कुलकर्णी सगळ्यांनाच परिचित असतील, प्रसाद ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली. तर त्यांच्या 4च ओळी आहेत. ते म्हणतात, ही असली सुंदर माती स्वर्गात सुद्धा असणार नाही, ही असली सुंदर माती स्वर्गात सुद्धा असणार नाही, असली फुले हिरवे मळे झुळझुळते पाणी असणार नाही, चंदेरी अश्विन हिरवा श्रावण स्वर्गात धुंद केवढा नाही, चंदेरी अश्विन हिरवा श्रावण स्वर्गात धुंद केवढा नाही, 184 फेरे घ्यायला मी काही वेडा नाही. तर 184 फेरे घेतल्यानंतर असं म्हणतात की माणसाचा जन्म मिळतो. तितक्या महत् प्रयासानं मिळालेला हा माणसाचा जन्म आहे जो प्रत्येक जण सार्थकी लावण्यासाठी हा धडपडत असतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मी म्हणेन की सगळ्यात जास्त महत्त्वाचा काळ आपल्या आयुष्यातला कशासाठी जातो, तर आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये, आपला व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये आयुष्यातला बराचसा मोठा काळ जो आहे तो आपण देतो. की अगदी म्हणजे नोकरी लागली म्हणजे व्यक्तिमत्व विकास व्हायचं थांबलं असं नाहीये. तर त्यावेळेसचे चॅलेंजेस परत वेगळे असतात, वय वाढत जातं, नाती वाढत जातात. तसे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतो की जो काही एक घडण्याचा जो प्रवास आहे, आपलं व्यक्तिमत्व घडण्याचा जो प्रवास आहे तो निरंतर चालू राहतो, हा कधीच थांबणारा नाहीये, हा अविरत चालू राहणारा आहे. तर या सगळ्या प्रवासाला आपली सुरुवात होते. आणि आजचा जो माझा विषय या माध्यमातून दिलेला आहे की व्यक्तिमत्व विकासामध्ये कलेचं स्थान काय आहे. तर व्यक्तिमत्व विकासामध्ये कलेचं स्थान या टायटलचाच जर आपण मुख्य रूपाने विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की 2 गोष्टी आहेत, की एक तर व्यक्तिमत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कला आहे. मग सुरुवातीला आपण थोडीशी चर्चा करूयात की व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि कला म्हणजे काय. तर व्यक्तिमत्व म्हणजे सुरुवातीला बघा की
व्यक्तिमत्व म्हटल्यावरती आपल्या डोक्यात एक रूढ अर्थ त्याचा कुठला येतो तर पर्सनॅलिटी. लगेचच आपण काय म्हणतो की एखादा मुलगा दिसला किंवा काय हाईट आहे त्याची, काय मस्त पर्सनॅलिटी आहे, किंवा एखादी मुलगी असेल तर कसला रंग आहे तिचा, केवढा छान गोरा गोरा रंग आहे, काय पर्सनॅलिटी, काय लांब केस आहेत. हे साधारण ढोबळ मानणारं व्यक्तिमत्व म्हटलं, पर्सनॅलिटी म्हटलं की आपल्या बोलण्यामध्ये याच सगळ्या गोष्टी येतात. पण व्यक्तिमत्व म्हणजे फक्त हेच आहे का मग? किंवा बाह्य दर्शन म्हणजेच फक्त व्यक्तिमत्व का? तर व्यक्तिमत्वाच्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामधल्या, तर या सगळ्यातला एक छोटासा घटक आपण म्हणूयात की हे आपलं रूप किंवा दिसणं आहे. आणि त्यामधून सुद्धा अनेक बऱ्याच गोष्टी ज्या त्याच्यामधल्या महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. की तत्पूर्वी आपण एक ढोबळ मानणारा व्याख्या असं म्हणून पाहूयात की व्यक्तिमत्व म्हणजे काय. खूप थोरा मोठ्याने त्याच्यावरती बरंच काही काही लिहिलेलं आहे, त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक साधी एखादी व्याख्या जर पाहायची झाली तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर शरीर रचना, वर्तन विशेष, अभिवृत्ती, अभिरुची, कार्यक्षमता, कर्तृत्व, कला या सगळ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा हा समावेश होतो. फक्त बाह्य दर्शन हे त्याचं एक अंग झालं किंवा त्या अंगातलाही मी म्हणेन की एक छोटासा घटक फक्त झालेला आहे. मग मूळतः व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर त्याचा विचार केला तर व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व दोन्हीचा आपण बऱ्याचदा उच्चार करतो. व्यक्तित्व म्हणजे काय, तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला व्यक्तित्व आहे. व्यक्तित्व म्हणजे अस्तित्व आहे. पण जेव्हा या व्यक्तित्वावर सामाजिक घटकांचा प्रभावीपणे त्याचा परिणाम होतो तेव्हा त्या व्यक्तित्वाचं रूपांतर हे व्यक्तिमत्वामध्ये होतं. आणि मग व्यक्तिमत्व विकास होण्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते, ज्याच्यामध्ये मी म्हणेन की 5 मुख्य घटकांचा समावेश होतो. तर व्यक्तिमत्व विकासामध्ये मुख्य हे 5 घटक कोणते, तर मुख्य बाबींचा जर विचार केला तर 5 मुख्य बाबी आहेत त्या की शारीरिक विकास, त्याचबरोबर बौद्धिक विकास, मानसिक किंवा भावनिक विकास, सामाजिक विकास आणि आत्मिक विकास. या 5 बाबींचा समावेश होतो किंवा या 5 दृष्टीने जेव्हा तुमचा विकास होतो तेव्हा आपण त्याला म्हणू की व्यक्तिमत्व विकासाची आपण एक एक पायरी जी आहे ती वरती चढत जातो. तर या पद्धतीने व्यक्तिमत्वाचा तर आपण विचार करूयात काय. तर दुसऱ्या बाजूला बघूयात की कला म्हणजे काय. तर कलेची अनुभूती आपण घेतो, कला रसिक आपण असतो, कलावंत आपण असतो किंवा कलावंत आपल्याला माहित असतात की अशा दृष्टीने कलेशी आपल्याला संबंध आलेला असतो. पण कलेची बऱ्याच जणांनी अतिशय छोट्या छोट्या पण अर्थपूर्ण अशा व्याख्या केलेल्या आहेत की महाकवी माघ म्हणतात की एकेका क्षणाची नाविन्य आणि सौंदर्य जागृत करते ती म्हणजे कला. किंवा मग कोणी म्हणतं की कल्पनेची अभिव्यक्ती म्हणजे कला, किंवा मग अभिव्यक्तीची कुशल शक्ती म्हणजे कला. अशा एक साधारण ढोबळमानांनी बऱ्याच जणांनी कलेच्या सुद्धा व्याख्या केलेल्या आहेत. कलेबाबतीत सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये कलेचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये कलेचा सविस्तर विस्ताराने त्यांनी त्याच्याविषयी लिहिलंय. कोणी म्हणतात 84 प्रकारच्या कला आहेत, कोणी म्हणतात 64 प्रकारच्या कला आहेत. पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की 7 प्रकारच्या कला या मुख्य रूपानं आपल्याला दिसतात. मग या 7 मुख्य कला कोणत्या, तर त्या आहेत स्थापत्य, चित्र, शिल्प, संगीत, काव्य, नृत्य आणि नाट्य. या पद्धतीनं या मुख्य 7 प्रकारच्या कला ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारण तुमच्या समोर की व्यक्तिमत्व म्हणजे काय किंवा व्यक्तिमत्व आणि कला या दोन्हीचा एक कच्चा आराखडा मी म्हणेन की तुमच्या समोर मी ठेवतीये. तर या दोघांचा तर परस्पर संबंध काय, किंवा मग व्यक्तिमत्व आपण म्हटल्यानंतर व्यक्तिमत्व विकासामध्ये कला आपली भूमिका कशी बजावते किंवा कलेचं स्थान नेमकं कसं आहे, ती योगदान कसं देते, यावरती आता आपण चर्चा करूयात. यामध्ये पहिले जे 5 घटक जे मी तुम्हाला म्हटलं त्यापैकी पहिला जो आहे तो शारीरिक विकास. आता शारीरिक विकासामध्ये बोलायचं झालं तर कुठलीही तुम्ही कला घ्या, त्या कलेसाठी तुम्हाला शारीरिक तंदुरुस्त असणं, काटक असणं हे अतिशय गरजेचं असतं. कसं, तर आता नृत्यामध्ये तर तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्येच व्यायाम असतो, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या जातात. की अगदी खरं की नृत्यामध्येच बऱ्यापैकी व्यायाम हा केला जातो की त्याच्यातला पदन्यास असेल किंवा त्याच्यासाठी जो लागणारा रियाज आहे. म्हणजे की मी स्वतः गुरु मनीषा जोशींची मी कथकची शिष्य आहे. तर आम्ही सकाळी अगदी रियाजाला सुरुवात केली की संध्याकाळपर्यंत चालू राहायचा. म्हणजे अनेक दिवस तुम्ही तासन तास 6-7 तास रियाज करता तेव्हा कुठे तुम्ही 1 तास स्टेजवरती परफॉर्म करू शकता, एवढी तुम्हाला ताकद लागते. तर हे सगळं करायला नक्की शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्षम असणं तितकंच गरजेचं आहे. याचबरोबर नाट्यासारखी जर कला आपण पाहिली तर नाटकाचे जेवढे केवढे वर्कशॉप्स होतात किंवा नाटकाची तालीम जेव्हा कधी सुरू होते तेव्हा सुरुवातीला नक्की तिथे आधी एक्सरसाइज केले जातात.
कारण तुमच्यामध्ये एक ऊर्जेचा फ्लो निर्माण व्हावा लागतो कोणत्याही कलेच्या सादरीकरणाच्या वेळेस. त्याशिवाय ती कला तितक्या प्रभावीरित्या तुमच्यामधून निघत नाही आणि समोरच्यापर्यंत पोहोचत नसते. त्याच्यामुळे तेव्हाही केला जातो. आणि शिवाय दिवसभराची जर तुम्हाला तालीम करायची आहे, नाटकाची प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्ही आतून शरीरातून सुदृढ असणं देखील तितकंच गरजेचं असतं. केवळ नृत्य नाट्यासारखी कला नाही, तर मी म्हणेन की गायनासारखी कला. बऱ्याचदा तुम्ही गाण्याचे रियालिटी शोज वगैरे पण ऐकत असाल, तेव्हा की त्यांना बऱ्याचदा असं असतं की श्वास चुकीच्या ठिकाणी घेतला किंवा दमसाच तेवढा नाहीये तुमचा. या ज्या गोष्टी आपण ऐकतो या काय असतात, तर शारीरिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर या गोष्टींचा नक्कीच त्याच्यावरती परिणाम दिसून येतो. की तुम्ही गाताना तो दमसाच पुरण्यासाठी तुम्हाला योगासन प्राणायाम करण्याची गरज आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच सेलिब्रिटी जे सगळे आहेत की त्यांचं तुम्ही पाहत असाल की सगळं बंद आहे पण त्यांचा व्यायाम बंद झालेला नाहीये. तर ते उलट जास्त योगा असेल, प्राणायाम असेल, व्यायाम असेल, या सगळ्याशी ते अजूनही म्हणजे तेवढ्याच निष्ठेनं ते सगळं करतायत. आणि म्हणूनच या सगळ्या कला जर तुम्हाला जोपासायच्या असतील, कलावंत म्हणून जर तुम्हाला एखादी कला सादर करायची असेल, तर नक्कीच शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला सदृढ राहणं गरजेचं असतं. आणि याचमुळे शारीरिक विकास हा प्रत्येक कलावंताचा त्याच्या कलेच्या साधनेमधून हा होत असलेला आपल्याला दिसतो, की जो व्यक्तिमत्व विकासामध्ये एक मुख्य घटकच्या रूपामध्ये आपण पाहू शकतो. तर शारीरिक विकासानंतर थोडंसं आपण येऊयात की बौद्धिक विकासाकडे. बौद्धिक विकासाबाबतीत मला नक्की सगळ्यांशी बोलायला आवडेल की बऱ्याचदा आपण ऐकतो बघा की पालक असतात किंवा आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्यासोबत घडलेल्या बऱ्याचदा गोष्टी अशा असतात की आता 10वी आहे किंवा 12वी आहे, तर आता गाण्याचा क्लास आम्ही थांबवतोय, थोडं होऊ दे 10वी 12वी आणि मग करूयात. मग चित्रकलेचा क्लास थांबवला जातो, डान्स क्लास थांबवला जातो किंवा मग पुढे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरला गेल्यात. नाही नाही, ही 4 वर्ष खूप महत्वाची आहेत, पुढे आयुष्य पडलंय हवं ते करायला, पण आत्ता काही नको बरं का, असं बऱ्याचदा सांगितलं जातं, बोललं जातं. आपण बऱ्याचदा अशा गोष्टी ऐकतो किंवा मी क्लासमध्ये सुद्धा अशा बऱ्याचदा ऐकलेल्या आहेत. पण खरंच असं वाटतं का की या सगळ्याचा अभ्यासावरती किंवा आपल्या बौद्धिक विकासावरती कुठे निगेटिव्ह परिणाम होतो? तर मला उलट वाटतं की याचं उत्तर नाही असंच आहे. की आपल्याला जरी असं वाटत असलं की त्या सगळ्याचा अभ्यासावर परिणाम होतो, वेळ जातो त्या गोष्टींमध्ये, तर उलट असं अजिबातच नाहीये. तर या सगळ्या गोष्टी उलट तुमच्या अभ्यासाला या नेहमीच मारक नाही तर त्या तारक आणि पूरकच ठरतात. की बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की आमच्या डान्स क्लासमध्ये जेव्हा मुली बऱ्याच जणी आहेत की ज्या 10वी मध्ये जातात आणि तरी सुद्धा त्यांनी डान्स क्लास कंटिन्यू केला, कंटिन्यूस नाही तर एकही दिवस त्यांनी डान्स क्लास चुकवलेला नाही, अशा मुलींनी 10वी आणि 12वीच्या बोर्डामध्ये 96-97% गुण घेतलेले आहेत. कुठंच त्यांच्या अभ्यासावरती कुठलाही विपरीत परिणाम झालेला दिसून येत नाहीच. का येत नाही? की कला असेल तर उलट याच्यामध्ये मी म्हणेन की नुकसान तर नाही, उलट फायदाच आहे. तो फायदा कसा आहे, तर जेव्हा तुम्ही एखादी कलेची जोपासना करता, एखाद्या कलेच्या सानिध्यात तुम्ही असता, तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त वाढतं. जे आपल्या मोठ्यांचं काय, तर मी म्हणते की अगदी लहान मुलांचं तुम्ही बघा, एखादं लहान मूल घरात असेल की जे प्रचंड खोडकर आहे, 2 मिनिट जागेवर बसत नाही अशी ज्यांची तक्रार असते, त्या मुलांना सुद्धा जर तुम्ही कागद, पेन्सिल आणि काही रंग दिले तर ते अतिशय मन लावून ते चित्र काढत असतं, ते चित्र रंगवत असतं. त्यावेळेशी त्याची एकाग्रता इतकी जबरदस्त असते की ती पाहून आपल्या लक्षात येते की केवढी एकाग्र होतात मुलं जेव्हा ती एखाद्या कलेमध्ये असतात. तेच नाही किंवा एखाद्या आपण पुढे जाऊन पण आपण पाहतो की एक आमच्या ओळखीचे आहे, त्यांची मुलगी डॉक्टर होत होती, तर त्या दरम्यान तिने सांगितलं की जेव्हा कधी मी अभ्यासाला बसते तेव्हा मी मागे एखादा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावते आणि मग मी अभ्यास करते, माझा अभ्यास खूप चांगला होतो. तर या ज्या गोष्टी आहेत की जी तुमची एकाग्रता वाढवायला तुम्हाला मदत करतात. याचबरोबर आणखीन एक उदाहरण मी देईन की आमच्या ओळखीचे आहेत, तर त्यांची मुलगी आहे, तर तिचा थोडासा असा प्रॉब्लेम होता की 2 हातांचं जेवढे आपलं लेंथ असते त्यापैकी एक हात तिचा लहान होता जन्मतःच. आणि जशी ती वयात यायला लागली तसा त्या बाबतीतला तिचा न्यूनगंड हा अधिक घट्ट होत गेला की आपण वेगळे आहोत, आपण असेच आहोत, आपल्यामध्ये हीच कमी आहे, हे इतकं तिच्या डोक्यात भिनत गेलं आणि याचा परिणाम तिच्या अभ्यासावर होत गेला. अतिशय हुशार असणारी मुलगी ही 8वी 9वी पर्यंत मार्कांनी अतिशय खाली येत गेली की सगळ्या घरच्यांना पण कळेना की तिचं डिप्रेशन वाढायला लागलं किंवा तिचा विचार, तिच्यातली निगेटिव्हिटी वाढायला लागली. मग अशा वेळेस तिला गाणं ऐकायला आवडायचं म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला गाण्याच्या क्लासला घातलं. आणि जसं तिने गाण्याचा क्लास कंटिन्यू केला तसं जेव्हा 10वी पर्यंत ती आली तेव्हा तिने एक मोठी झेप तिच्या मार्कांमध्ये घेतली होती.
आणि नक्कीच तिच्या पालकांना याचं उत्तर मिळालं होतं, कळलं होतं की केवळ एक जो एक गाण्याचा क्लास होता की ज्याच्यामुळे तिच्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडण्यासाठी, तिची एकाग्रता वाढण्यासाठी, या सगळ्याला तिला ही कला अतिशय पूरक ठरलेली आहे. केवळ एकाग्रता वाढवते किंवा बुद्धिमत्ता तीक्ष्ण करते अशातली बाब नाही, तर एखादी गोष्ट समजून घेण्याची तुमची आकलन क्षमता सुद्धा एका कलेमुळे वाढते. एखाद्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, तो विचार सुद्धा इतरांपेक्षा काहीतरी वेगळा विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झालेली असते, की एक वेगळा दृष्टिकोन कला तुमच्यामध्ये पेरते. आणि या सगळ्यामुळे बौद्धिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर विकासच या सगळ्यामधून होतो असं म्हणायला हरकत नाही. तर बौद्धिक विकासानंतर आपण येऊयात ते भावनिक विकासाकडे. भावनिक विकास जो अतिशय महत्वाचा आहे की प्रत्येकाने आतून कुठं ना कुठं ओलावा असेल, त्याच्यामध्ये इमोशन्स असतील किंवा इमोशनल असेल, तर मग त्या व्यक्तीला माणूस आपण म्हणू शकू. कारण खूप प्रॅक्टिकल आयुष्य जगणारा माणूस हा इतका कोरडा असेल तर ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं पूर्ण घडलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि मोस्टली असं म्हटलं जातं की कलावंत हे संवेदनशील असतात. अर्थात हे काही मी जनरल स्टेटमेंट करत नाही की नक्कीच तुम्हाला एक दोन कलावंत असे आठवतील की ते कुठे काय होते. तर अपवाद हे नक्की असतातच किंवा काही गोष्टी असतातच यामध्ये. पण शक्यतो जर आपण पाहिलं तर कलावंत जे आहेत हे इमोशनल असतात किंवा भावनिक त्यांचा विकास हा अधिक इतरांपेक्षा झालेला असतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या मागचं सुद्धा कारण आहे की का बरं त्यांचा भावनिक विकास हा का असतो किंवा ते संवेदनशील अधिक का असतात. तर कलावंतांचे विचार किंवा त्यांचं मंथन हे कधीच स्वतःपुरतं नसतं, स्वतःशी केंद्रित आत्ममग्न असं कधीच एखाद्या कलावंताचं नसतं. एकतर त्यांच्या कुठल्याही कलेच्या प्रस्तुतीसाठी निरीक्षण ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. तुम्ही कुठलीही कला घ्या जगातली, त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं किंवा समाजाचं निरीक्षण हे अतिशय प्रभावीपणे असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जो समाजाचं निरीक्षण करतो तो समाजाच्या भावभावना चांगल्या पद्धतीनं जाणतो. किंवा एखादा लेखक घेऊयात आपण की एखादा लेखक एखादी कादंबरी लिहितो किंवा एखादा लेख लिहितो, काही लिहितो, तेव्हा अनेक पात्र येतात, अनेकांविषयी तो लिहितो. जेव्हा अनेकांविषयी तो लिहितो तेव्हा त्याला काय वाटतं ते तो लिहित नाही, तर समोरच्याला काय वाटत असेल किंवा त्यावेळेच्या त्याच्या भावना काय असतील, त्याच्या वेदना काय असतील, त्याच्या संवेदना काय असतील, याच्यामध्ये तो पूर्ण उतरतो आणि मग त्याच्या बाजूने तो लेखन करतो. किंवा एखाद्या अभिनेत्याचंही आपण घेऊयात की अभिनेता सुद्धा की जेव्हा एखादी भूमिका जेव्हा तो वठवत असतो तेव्हा त्याला जी भूमिका त्याला करायची की एकतर तो अनेकांची भूमिका पार पडतो, तेव्हा अनेकांच्या सुखदुःखाशी तो समरस होत असतो, तेव्हा त्या सगळ्या भावना त्या संवेदना तो जाणून असतो. आणि त्याच्याचमुळे की फक्त आपल्यापुरता किंवा स्वतःशी आत्मकेंद्रित विचार कलावंत कधी करू शकत नाहीत. किंवा गायन असो, ही चित्रकार मंडळी असो, ते समोरच्यांच्या जेवढ्या अंतरंगात ते उतरतील तेवढे ते स्वतःची कला समृद्धपणे किंवा चांगल्या पद्धतीनं ते रेखाटू शकतात. आणि याचमुळे समोरच्याच्या भावना आणि संवेदना वेदना यांच्याशी जेव्हा माणूस एकरूप व्हायला लागतो तेव्हा त्याचा भावनिक विकास हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो आणि जो अतिशय गरजेचा आहे. आणि म्हणूनच कुठलीही स्वार्थी किंवा आत्मकेंद्री व्यक्ती आपण नाही म्हणणार की तिचा व्यक्तिमत्व विकास खूप चांगला झाला, बरं का, कधीच नाही. जेव्हा ती व्यक्ती व्यापक दृष्टिकोनातून समाजाकडे पाहायला लागते, समोरच्याकडे पाहायला लागते, तेव्हाच आपण म्हणू की तिचा भावनिक विकास हा उत्तम पद्धतीने झालेला आहे किंवा उत्तम पद्धतीने होतो आहे. तर यामुळेच भावनिक विकास हा देखील अतिशय महत्वाचा आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या याच्यातली ती एक पायरी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. भावनिक विकासानंतर आपण येऊयात सामाजिक विकासाकडे. आता सामाजिक विकास, खरं तर भावनिक विकास आणि सामाजिक विकास हे इंटरलिंकिंग म्हणजे एकमेकांशी खूप जोडले गेलेले असं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही समोरच्याच्या संवेदना जाणता तेव्हाच तुम्ही समाजाशी खऱ्या अर्थानं जोडले जाऊ शकता. मग समाजाशी जेव्हा आपण जोडले जातो, समाजाला जेव्हा आपण जाणायला लागतो तेव्हाच नकळत समाजाविषयीचं प्रेम असेल, आस्था असेल, ममत्व असेल किंवा आपलं कर्तव्याविषयीची जागरूकता असेल, समाजभान असेल, समाज दायित्व असेल, या सगळ्याचं सुद्धा भान जे आहे ते तुमच्यामध्ये निर्माण होतं, जे एका कलेच्या माध्यमातून होण्यासाठी आणखीन तुम्हाला मदत मिळते. कशी तर जवळजवळ आपण पाहतो की अनेक कला या टीमवर्कच्या कला आहेत. बरेच जण मिळून एखादी कला सादर करत असतात. तर हे जे आहे की टीमवर्कने जेव्हा एखादी तुम्ही प्रस्तुती करता तेव्हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांशी मिळून म्हणजे मिळून मिसळून तुम्हाला काम करण्याची गरज असते. तिथं एकट्याचं काही तिथं चालत नसतं.
तर सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये समाहित असतो की सगळ्यांचा विचार करून तुम्हाला एकतर ती गोष्ट करावी लागते. याचबरोबर आपण पाहतो की जेव्हा आपण अशा गोष्टी करत असतो तेव्हा खिलाडू वृत्तीनं बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात की एकट्या दुकट्याच्या जरी कला असतील, आपण म्हणू की काही कलांमध्ये खूप टीमवर्कची गरज नसते, पण रसिक तर गरजेचा असतोच. त्यामुळे कुठलीही कला अशी एकटी दुकटी नाही, तर ती बऱ्याच जणांना एकत्र घेऊनच ती प्रस्तुत होत असते. तेव्हा अशा कलांमध्ये खिलाडू वृत्ती गरजेची असते. यश आणि अपयश या दोन्हीशी तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे की यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाणं, हे जे आपण म्हणतो की या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स तुम्हाला राखता आला पाहिजे. तरच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी नवनिर्मिती करू शकता, काहीतरी पुढे जाऊ शकता, तुम्ही थांबत नाही तिथं. तर या गोष्टी तुम्हाला तिथं करता आल्या पाहिजेत. आपल्या सोबतचे जे आहेत त्यांच्या काही चुका होत असतील तर त्या चुका नजरेआड करून त्यांना बाजूला सारून त्याच्यामधलं काय चांगलंय हे हुडकून आपल्याला समोर ठेवावं लागतं की या ज्या काही मिळून मिसळून करायच्या कला आहेत तिथं या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला जो आहे की अंतर्भाव या सगळ्यामध्ये होत असतो. आणि म्हणूनच की चांगल्या गोष्टींचा सन्मान करायला सुद्धा मला वाटतं कला शिकवते. अर्थात तुम्ही म्हणाल की काय काय कलावंतांना किती ॲटिट्यूड असतो, किती ते कसे असतात किंवा काय, पण जर तुम्ही खरे सच्चे कलावंतांविषयी कधी चर्चा कराल तर तुम्ही म्हणाल की केवढा मोठा कलावंत आहे पण तरी सुद्धा किती जमिनीशी निगडीत येतो किंवा आपण म्हणू की केवढा ग्राउंड टू अर्थ येतो. का? कारण त्यांचं समोरच्याशी जुळवून घेणं जे आहे ते अतिशय घट्ट असतं की त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणता येणं, जे आपण म्हणतो की एखाद्या चांगल्या कलेची प्रशंसा करणं. आणि याच माध्यमातून आपण पाहतो की समाजातले परस्परांशी असणारे आपले नातेसंबंध हे अधिक चांगले होतात, अधिक दृढ होतात, समोरच्याला समजून घेण्याची आपली क्षमता अधिक चांगली होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलेमध्ये आपण ऐकायला शिकतो. आपल्याला नेहमी फक्त बोलायची जी सवय असते, पण कला तुम्हाला समोरच्याचं ऐकायला सुद्धा शिकवते. त्याच्यामधून ती तुमच्यामध्ये काय अजून काटछाट करून तुम्हाला अजून कसं छान पद्धतीने पुढे जाता येईल हे नकळत ती तुम्हाला प्रत्येक कला त्याच्या साधनेतून ती तुम्हाला शिकवत राहते. आणि म्हणूनच कलेच्या माध्यमातून भावनिक विकास तर होतोच आणि त्याचबरोबर सामाजिक विकास सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं साधला जातो आणि आपण एक व्यक्तिमत्व घडण्याच्या प्रवासावर चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. सामाजिक विकासानंतर येऊयात जे पाचवं जे मी म्हटलं होते, पाचवी जी बाब आहे की आत्मिक विकास. मला वाटतं सगळे विकास एकीकडे आणि आत्मिक विकास एकीकडे, कारण त्याचा संबंधच मुळात खूप वेगळा आहे की आत्मिक विकासाचा संबंध हा भौतिक गोष्टींशी नाहीये तर तो आत्मिक गोष्टीशी आहे. याचा संबंध सुखाशी नाही तर तो आनंदाशी आहे. आत्मिक विकास हा क्षणिक नाहीये तर तो शाश्वत आहे. किंवा म्हणायचं झालं तर मी म्हणेन की ये बातें सुहानी नहीं तो रूहानी है, की सगळ्या आत्म्याशा जुडलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. ही आत्मिक आनंदाशी, की मुळात प्रत्येक कला ही आनंद निधान आहे असं म्हटलं जातं की आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणूनच कलांचा जन्म झालेला आहे असं म्हटलं जातं. तेव्हा या ज्या गोष्टी आहेत की एखाद्या गोष्टीचा आनंद घेणं आणि तो पण वरवरचा नाही तर तो आत्मिक आनंद घेणं, तो कायमस्वरूपी आपल्या मनात आपल्या आठवणीमध्ये राहील असा आनंद जो आहे तो एक कला आपल्याला देऊन जाते. ही मगाशी मी जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एका मुलीचं की तिचा हात लहान होता त्याच्यामुळे तिच्यामध्ये न्यूनगंड होता, त्यामधून बौद्धिक विकासाविषयी तर मी बोललेच, पण याचबरोबर मी म्हणेन की बौद्धिक विकासाबरोबरच त्यामध्ये आत्मिक आनंद असण्याची गोष्ट सुद्धा तितकीच मुख्य होती. कारण जशी ती गाण्याच्या क्लासला जायला लागली होती तशी ती घरी येऊन म्हणायची की मी गाण्याच्या क्लासला जाऊन आले ना की मला खूप भारी वाटतं, मला खूप छान वाटतं. हे भारी वाटणं, हे छान वाटणं म्हणजेच काय आहे तर हा आत्मिक आनंद आहे जो तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तेवत ठेवतो, नेहमी तुमच्यामधली निगेटिव्हिटी बाजूला करतो, तुमच्यामध्ये एक प्रसन्नता पेरतो आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो किंवा तुम्हाला चांगल्या याच्यानं तो तुम्हाला पुढे नेत राहतो. हा आत्मिक आनंद आहे. किंवा माझं काही खरं तर खूप मोठं उदाहरण नाहीये की मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते की खूप मोठी मोठी नाही, तर आपल्या आजूबाजूला असणारी एखादी काही उदाहरणं जी तुम्हाला देते त्या माध्यमातून मी माझ्याविषयी पण तुम्हाला सांगेन की जेव्हा मी शाळेत होते तेव्हा अतिशय अभ्यासामध्ये प्रचंड कच्ची, बऱ्याचदा तासाला मागे उभे राहणारी, छड्या खाणारी अशी मी मुलगी, आणि त्यामधून सुद्धा गणित आणि विज्ञान याच्याशी माझा 36 नाही मी म्हणेन 72, 36×72चा आकडा होता. आणि या सगळ्या याच्यामध्ये असं होतं की तो काळ पण असा होता की शाळेमध्ये सगळ्यांचं असं होतं की तुला हे काही येत नाही म्हणजे तू आहेस, म्हणजे तुझ्या असण्याला काही अर्थच नाही, तुझ्या व्यक्तिमत्वाला काही अर्थच नाही. आणि मलाही असंच वाटायचं की आपण अभ्यासात हुशार नाही, आपल्याला काही येत नाही, म्हणजे आपल्या असण्यालाच काही अर्थ नाही.
आणि बरं मी माझ्या दिसण्याबाबतीत सुद्धा इतकी त्यावेळेस न्यूनगंडात होते की सगळ्या गोऱ्या गोऱ्या छान छान आजूबाजूला मुली आणि मी मात्र काय अशीच आहे बाबा, काय दिसायला मी अशी, मी अभ्यासामध्ये नाही. हा इतक्या प्रचंड न्यूनगंडातून मी जात होते. आणि त्यावेळेस 8वी असं आईनं मला कथकच्या क्लासला घातलं. मी कथकचे क्लासेस जॉईन केले. मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. साधारण 10वी मी आले होते तेव्हा पहिल्यांदा मी एका गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं. 11वीत असल्यापासून मी सूत्रसंचालन करायला लागले. 11वीत 12वीत मी अनेक नाटकांचे शोज करत होते कंटिन्यू. श्यामची आईचे प्रयोग आमचे चालू होते. तर हा जो या सगळ्या प्रवासातून मी जेव्हा जायला लागले तेव्हा नकळत माझ्यातला न्यूनगंड कसा पुसला गेला हेही मला कळलं नाही. आणि हे सर्वच मी म्हणेन क्रेडिट सगळं या कलेला आहे. या कलांनी मला इतकं त्या सगळ्यातून अलगद बाहेर काढलं की तू पण काहीतरी आहेस, तुलाही काहीतरी आहे. ही जी जाणीव आहे ना, ही एक कला आपल्याला देते की एक स्वत्वाची जाणीव. आणि व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदूच आपण म्हणू की स्वत्वाची जाणीव आहे. जेव्हा ही जाणीव तुम्हाला होते ना तेव्हा तुम्हाला एक जी वेगळी ऊर्जा मिळते ती तुम्हाला खूप चांगलं काम करून जाते. या माध्यमातून मला जी काही ऊर्जा मिळाली, जे काही मला वाटलं की अरे नाही, आपण अभ्यासात नसलो तरी आपल्यात पण काहीतरी आहे, हे याचं जेव्हा आपल्याला आकलन होतं तेव्हा माझ्यामध्ये झालेले बदल असे की 10वी येईपर्यंतच मी हिंदीमध्ये अगदी पहिली आले होते हिंदी विषयामध्ये शाळेमध्ये. त्याचबरोबर जशी पुढं मी आले संगमेश्वर महाविद्यालयामध्ये तसं मी 12वीला कॉलेजमध्ये पहिली होते संगमेश्वरला. मी BA हेली होते, MA मी पहिली होते. की त्या गोष्टीचा एक सकारात्मक परिणाम माझ्या अभ्यासावरती पण झाला की चला आपण पण काहीतरी आहोत. की त्या माध्यमातून जे काही युवा महोत्सवामधून अनेक कलांमध्ये जो काही मी सहभाग घेतला, महाविद्यालयीन जीवन माझं खूप कलात्मक राहिलं. आणि जे मी म्हणते की माझ्या घडण्यातली खूप महत्वाची वर्ष होती की खऱ्या अर्थाने एक व्यक्तिमत्व विकासाच्या वाटेवरती मी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामुळे राहू शकले असं मी म्हणेन. की त्या माध्यमातून जो तुम्हाला एक आत्मिक आनंद मिळतो, जी स्वत्वाची जाणीव होते, ती तुम्हाला खूप काही देऊन जाते आणि जी तुम्हाला घडवते आणि त्याचबरोबर तुम्हाला खऱ्या अर्थानं ती तुम्हाला समृद्ध पण करते. हेच नाही, मी आणखीन एक उदाहरण देईन तुम्हाला की फक्त याच सगळ्या प्रवासामध्ये घडणं होतं का, तर तसं नाही. की आत्मिक आनंद हा प्रत्येकाशी निगडीत आहे. की डान्स क्लासमध्ये आमच्या एक काकू होत्या, डॉक्टर आहेत त्या, सोलापुरातलं खूप मोठं नाव आहे त्यांचं, गायनॉकोलॉजिस्ट आहेत त्या. तर त्या पहाटे 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत डिलेव्हरी करायच्या हॉस्पिटलमध्ये. आणि पहाटे म्हणजे पहाट संपली की सकाळी 7 वाजता घुंगरू वगैरे बांधून त्यांच्या क्लासवरती हजर राहायच्या. तितक्याच ऊर्जेने आणि प्रसन्न मुद्रेने. कुठंच काय माझं पहाटेपर्यंत हेच चालू तर असं कुठंच नाही. आणि करायला लागायच्या, परत 1-2 तासात त्यांना फोन यायचा, इमर्जन्सी काय, परत जायच्या, डिलेव्हरी करायच्या, परत लगेचच येऊन प्रॅक्टिसला वगैरे उभं राहायच्या. तर एका दृष्टीने बघा, जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे मान मरातब आहे, पैसा अडका आहे, घरदार आहे, करिअर फुल ऑन सेट आहे, सगळं आहे. मग तरी सुद्धा कलेविषयी इतकी ओढ का? कारण हेच आहे की या कलेमधून मिळणारा आत्मिक आनंद, स्वत्वाची जाणीव जी आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे या सगळ्यामधून. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य उबाळे सर सुद्धा आलेले आहेत. मला खूप आनंद आहे, त्यांच्याकडून मी खूप घडली आहे. दयानंदचा सुद्धा माझा प्रवास खूप घडण्यातून गेलेला आहे. की आत्मिक आनंदाविषयीच बोलत होते तर मी म्हणेन की जशी मी कलावंत म्हणून घडले की या सगळ्या गोष्टींचा मला जेव्हा एक मी शिक्षक म्हणून कॉलेजमध्ये शिकवायला उभी राहिले तेव्हा सुद्धा या गोष्टींचा मला खूप फायदा झालाय. कारण या कला तुमची बॉडी लँग्वेज जी आहे तुमची त्याच्यावरती त्या खूप काम करतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला जे काही म्हणणं आहे, जो काही धडा आहे, जे काही कंटेंट शिकवायचं आहे तो अधिक प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतो. आणि त्याची खूप सुंदर अनुभूती मी त्या काळामध्ये कॉलेजमध्ये घेतलेली आहे. आणि इतकंच नाही की मला असं वाटायचं की बरीच न बोलणारी मुलं असतात, की खास करून आर्टच्या आमच्या फील्डची मुलं तर खूप बुजरी बोलता न येणारी. तर त्यांच्या पहिल्या सेशनला मी त्यांना असं की तुम्हाला काय आवडतं ते सांगा, तुम्हाला कुठल्या कलांमध्ये रस आहे ते सांगा. कारण त्या गोष्टीवरती जर त्यांनी काम केलं तर नक्कीच ते घडू शकतात. आणि याच्यासाठीच खूप प्रयत्न तेव्हाही मी केले होते आणि आताही याच्यामध्ये मी करते विद्यार्थ्यांवरती. की या माध्यमातून किंवा युवा महोत्सव सारख्या माध्यमातून बरीच न बोलणारी मुलं ही बोलायला लागतात, व्यक्त न होणारी मुलं ही विचार मांडायला लागतात, उभं राहण्याचा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो आणि खऱ्या अर्थानं ते अतिशय उत्तम पद्धतीने घडायला लागतात. की एक उदाहरण मी देईन याच याच्यातून की आता सोलापूर विद्यापीठाचा सुद्धा युवा महोत्सव पार पडला की आणि झाल्यानंतर आम्ही जेव्हा सगळ्या टीम मधल्या सगळ्या मुलांशी आमची भेटगाठ झाली तेव्हा एक मुलगा म्हणाला की आत्ताच सेमिनार देऊन आलोय मी म्हणाला आणि मस्त झाला माझं सेमिनार. तर तो म्हणाला की खरं सांगायचं तर याच्या आधी जेव्हा कधी सेमिनार असायचं तेव्हा मला इतकी भीती वाटायची की मी उभं राहिलं तर मला खूप घाबरल्यासारखं व्हायचं.
पण आज म्हणाला सेमिनार मी फुल कडक दिला, म्हणाला खूप भारी झाला, आज मला काही भीती नाही वाटली. हे जे आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये उभं राहून स्वतःला व्यक्त करणं, स्वतःचे विचार मांडणं, या सगळ्यामध्ये कला जो तुम्हाला एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये पेरते आणि खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये ज्या पद्धतीनं ती तुमच्या पाठीशी नेहमी म्हणेल आपल्या सोबत हात धरून जी तुमची ती कला उभी राहते, की हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या जडणघडणीच्या काळामध्ये. आणि याच्यातून आणखीन एक उदाहरण मी देईन तुम्हाला, की मगाशी जो आपला विषय चालू होता की बऱ्याचदा क्लासेस वगैरे बंद केले जातात या काळामध्ये, तर उलट मी म्हणेन की एक माझ्या नवऱ्याची चित्रकलेची अकॅडमी आहे, तर याच्यामध्ये एक पालक आले होते आपल्या मुलीला घेऊन आणि ते म्हणाले की आता हिचं 10वीचं वर्ष आहे आणि म्हणून हिला आम्ही चित्रकलेचा क्लास लावायला आलोय. तर आम्हाला हे थोडंसं वेगळं वाटलं की कसं काय, उलट सगळे म्हणजे आम्हाला अनुभव तर उलटे होते की 10वीचा क्लास आहे म्हणून उलट क्लास बंद करायचा, पण हे उलट म्हणत होते की 10वीचं वर्ष तर हिला क्लास जॉईन करायचा आहे चित्रकलेचा. मी म्हटलं कसं काय, मग त्यांनी सांगितलं की कसं आहे, म्हणाले की 10वीचं वर्ष आहे, शाळेतून आणि सगळीकडून तिच्यावरती प्रचंड प्रेशर आहे अभ्यासाचं, तिला स्वतःला तिच्या या सगळ्याचं टेन्शन आहे, पण तिला चित्रकला खूप आवडते आणि हा 1 तास असा आहे की ते 24 तासांमध्ये ती मनापासून हा 1 तास जगते, तिला हवं ते चित्र काढते, ते त्या रंगांमध्ये ती असते आणि त्या ह्याच्यातून तिला जे काही समाधान मिळतं, जो काही आनंद मिळतो, जी काही ऊर्जा मिळते, त्या सगळ्याचा फायदा तिला दिवसभरच्या सगळ्या तिच्या रुटीनमध्ये होतो, तिच्या अभ्यासामध्ये होतो आणि जो तिला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी तिला प्रेरक ठरतो किंवा तिला मदत करतो. तर मला वाटतं अशी सुद्धा परिस्थिती आपल्याला दिसतीये की या गोष्टी सुद्धा ओळखून आज अनेक पालक आपल्या मुलांना कलेमध्ये आणताना आपल्याला दिसतात. मुळात म्हणजे की या गोष्टी की असं मला नाही म्हणायचं की तुम्ही कलेमध्ये करिअर करा, पण कुठलंही तुमचं करिअर असलं तरी जर कला तुमच्या सोबत असेल तर नक्कीच त्याच्यामधून मिळणारा आनंद, त्यामधून मिळणारी ऊर्जा ही तुम्ही तुमचं जे काही तुम्ही करिअर म्हणून निवडलेलं आहे त्याला एक उंची देण्यासाठी, त्याच्यामध्ये एक सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला ती नेहमीच खूप फायद्याची ठरते, खूप तुम्हाला मदत ती करत राहते. आमच्या डान्स क्लासमध्ये प्राजक्ता ताई म्हणून होती की आमच्या सगळ्यांचीच ती सिनियर, ती डॉक्टर झाली, MD झाली आणि MDच्या इंटर्नशिपला असं होतं की तिला ब्रेक नावाचा प्रकारच नाही, कधी इमर्जन्सी आली की पळा, रात्र नाही दिवस नाही, पण तशा वेळेमधून सुद्धा ती माझ्या गुरूंना मनीषाताईंना फोन करायची आणि तो तोडा कसा, हा कसा करू, आणि तिथं सुद्धा ती तिचा रियाज करत राहायची. म्हणजे की आपण पाहतो की कुठल्याही याच्यातलं आपलं करिअर असतं किंवा काही आपण करणार असू तरी ही कला तुम्हाला त्या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह बनवून ठेवते, तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये कायम अबाधित ठेवण्याचं जे आहे काम ती करते आणि म्हणूनच अशांचं व्यक्तिमत्व एक वेगळ्या पद्धतीनं घडताना आपण पाहतो. बरीच मी मोठी उदाहरणं म्हणलं की तुम्हाला देणार नाही, छोटी मोठी आजूबाजूची उदाहरणं मी तुम्हाला देतीये. याबरोबरच एक मला वाटतं की आपल्या आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांचं सुद्धा उदाहरण घेण्यासारखे, की खरं तर त्या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत, तर त्यांनी आयुष्य जवळजवळ सगळं सार्थकी लावलं असं म्हणायला हरकत नाही की इतकं सगळं त्यांनी सगळं केलेलं आहे. पण या सगळ्या याच्यात सुद्धा त्या आज आपण पाहतो की चित्रकला त्यांची ते जोपासतात, की चित्रकलेचं त्यांचं एक्झिबिशन पण झालं, अजूनही ते अविरत चित्र काढत राहतात, की ही एक आत्मिक आनंदाचीच गोष्ट आहे की जी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन देते आणि या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा मिळते, ती त्यांच्या सगळ्या प्रशासनिक काम असेल किंवा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं काही करणं असेल, या सगळ्यामध्ये ती ऊर्जा, त्याच्यामधून एक क्रिएटिव्हिटी, जी काही सर्जनशीलता त्या माध्यमातून त्या ज्या अनुभवतात त्या सगळ्याचा फायदा या गोष्टींना सुद्धा होत असताना आपण पाहतो. आणि मी म्हटलं तसं की एक मोठं उदाहरण आपण घेऊयात तरी सुद्धा ते आपल्या मातीशीच घट्ट असणारं किंवा आपल्याच मातीशी जोडलं गेलेलं असणारं एक उदाहरण आपण पाहूयात की अतुल कुलकर्णी विषयी आपण सगळे ऐकूनच आहोत की अतुल कुलकर्णी सोलापूरचे एक खूप मोठे कलावंत ते आणि आपल्या सोलापूरचे आहेत, ते दयानंद महाविद्यालयामधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तर याविषयी नक्कीच मला सांगायला आवडेल की BCom त्यांनी इथून केलं. BComच्या 3rd इयर पर्यंत अतिशय सर्वसामान्य एक व्यक्ती एवढीच काही ती त्यांची ओळख होती, बाकी काहीच त्यांच्याशी ओळख नव्हती. पण BCom 3rd इयरला असताना पहिल्यांदा त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटक केलं, एक छोटीशी भूमिका केली, पण अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी ती वठवली, प्रभावीपणे ती त्यांनी केली. त्या एवढ्याशा भूमिकेने त्यांना जी ओळख दिली की कॉलेज अख्खं त्यांना ओळखायला लागलं, की त्यांचं कधीही कौतुक झालं नव्हतं, कधीच त्यांना रेकग्नाइज केलं गेलं नव्हतं. या माध्यमातून एक जी त्यांची ओळख निर्माण झाली ते त्यांना असं वाटलं की अरे म्हणजे मी पण काहीतरी आहे
आणि या शोधाची जी सुरुवात त्यांची जी झाली ते अगदी दयानंद महाविद्यालयातल्या त्या गॅदरिंग मधल्या नाटक पासून ते आपण पाहतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्या अगदी राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट, त्या अनेक भाषांमधल्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक मोठं कलावंतचं नाव म्हणून आज आपण त्यांना पाहतोय की या ज्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला तुमची ओळख करून देतात, तुम्हाला एक वेगळी दिशा देतात की अशी खरं तर बरीच उदाहरणं आपल्याला घेता येतील. तर जसं मी पालकांविषयी मी म्हणत होते की पालक सध्या बरेच जागृत आहेत या सगळ्या बाबतीत, पण तो जागृतपणा सध्या असा आहे की एखादी कला नाही तर एक तर त्यांना रोखलं जातं किंवा मग सगळ्यात घातलं जातं. की आता सुद्धा आम्ही पाहतो की एखाद्या मुलाला चित्रकलेचा क्लास असतो, गाण्याचा पण असतो, डान्सचा पण असतो, बाकी त्याला एखाद्या खेळात पण घातलेलं असतं, त्यांनी सगळंच करावं, ऑलराऊंडर व्हावा अशा अपेक्षेने त्याला नुसतं पळवलं जातं. मला वाटतं हेही तितकंसं योग्य नाही. ज्या कलेमध्ये त्याचा आनंद आहे किंवा ज्या कलेविषयी त्याची ओढ आहे त्याच कलेमध्ये त्याला जर पुढे नेता आलं तर ते जास्त अधिक चांगलं व्हावं. की पालकांनी नेहमी, बाबा माझे म्हणायचे की पालकांनी नेहमी मालक होऊ नये तर पालक बनूनच राहावं, की त्याच्यावरती अशा पद्धतीने कुठले अधिकार न गाजवता त्याला काय आवडतं त्याच्यामध्ये पुढे न्यावं. याचं एक उदाहरण म्हणजे बघा की तारे जमीन पर चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की त्याच्यामध्ये म्हटलंय की लता मंगेशकरला जर म्हटलं असतं की क्रिकेट खेळा आणि सचिन तेंडुलकरला म्हटलं असतं की तुम्ही गाणं गा, तर विचार करा ते दोघाच कुठे राहिले असते. तर हे अगदी खरंच आहे की त्यांना त्यांच्या त्यांच्या कलांमध्ये जाऊ दिलं म्हणूनच आज सचिन तेंडुलकर आहे आणि लता मंगेशकर आज लता मंगेशकर आहेत. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की त्यांच्यामधले जे काही गुण आहे, सुप्त गुण आहे, तो हुडकून त्या पद्धतीनं त्यांना पुढे जाऊ देणं हे अतिशय योग्य ठरतं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून. आणि खऱ्या अर्थानं तेव्हाच तो विकास होतो. त्याचं प्रेशर वाटलं, त्याचं खूप टेन्शन आलं तर त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. त्या गोष्टीचा आनंद घेता आला तरच खऱ्या अर्थानं त्या जडणघडणीमध्ये ती कला जी आहे ती चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मदत करू शकेल, तुम्हाला साथ देऊ शकेल. कलेची साधनाच मुळात अशी आहे की ती देहभान हरपून करायला लावणारी आहे. की कुठलाही कलावंत जर तुम्ही पाहिला की एखादा गाणारा असो, एखादी कविता असं, खूप जणांचे मेसेजेस येतात, पण कविता म्हणण्याचं मला वाटतं हे व्यासपीठ नाही. सध्या आपण कलांवरती मस्तपैकी खुलून चर्चा करूया, त्याच्यावरती आपण गप्पा मारूयात. तुम्ही तुमचे काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा आणि त्याच्यावरती सध्या आपण चर्चा करू. कविता तर येतच राहतील, तो आपला एक अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. कवितेवर माझं मनापासून प्रेम आहे. तर जे काही मी बोलत होते की कलेची साधना ही खूप देहभान अर्पण केली जाते. की एखादा तुम्ही गाणारा बघा, एखादा नृत्य करणारा एखाद्या व्यक्ती बघा किंवा एखाद्या लेखनामध्ये मग्न असणाऱ्या एखाद्या लेखकाला पहा तुम्ही, की सगळं देहभान हरपून या कलेची साधना ते करत असतात. हे असं म्हणतात की हे एक मेडिटेशन पेक्षा कमी नाही. ही जी साधना आहे ही एक ध्यानमग्न अवस्था आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि एका आध्यात्मिक स्वरूपामध्ये सुद्धा कला तुमच्या आयुष्यात येणं आणि तुम्ही त्या कलेला जगणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. की मुळात कलावंत असणंच मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. की अलीकडे आपण कलावंतांना बऱ्याचदा खूप हलक्यात काढलं जातं. की अच्छा, आपण विचारतो काय रे काय करतोस ना, मी चित्र काढतो. हा ठीक आहे, मग करिअरचं काय? म्हणजे कधीच एखाद्या कलेला किंवा कोणी गाणं गात असेल तर याला करिअरचं ऑप्शन म्हणून पटकन पाहिलं जातच नाही. त्याच्यावरती काय म्हणूयात आपण, इन्क्वायरी कमिटी बसते सगळ्या आपल्या नातेवाईकांची, त्याच्यावरती 4 जणांकडून आपल्याला लेक्चर होतं आणि खूपच पॅशन वाटलं तर मग ती आपल्याला परमिशन मिळते. मग त्यामध्ये सुद्धा 10 जणांना भेटून बोलून मन वळवण्याचा प्रयत्न करून, म्हणजे कलावंत असणं की नक्कीच पोटापाण्याचा व्यवसाय सुद्धा आपला तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे, हे अगदी माझंही मत आहे. पण कला आहे म्हणजे काही खूप साधी सोपी गोष्ट आहे असं नाहीये. साधी सोपी गोष्ट आहे असं नाहीये. तर तुम्ही कलावंत असणं मुळात हीच गोष्ट खूप सुंदर आहे. की आता कविता जर चालू होतं तर या संदर्भातल्या रॉय किणीकरांच्या 4 ओळी नक्की मला तुमच्याशी शेअर करायला आवडतील. रॉय किणीकर म्हणतात की हे चित्रशिल्प ही वीणा आणि मृदुंग, हे चित्रशिल्प ही वीणा आणि मृदुंग, येतात कोठुनी यातील भावतरंग. हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे, हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे, आहे हे संचित देणे भगवंताचे, आहे हे संचित देणे भगवंताचे. असं खरं तर भगवंताचं देणं लाभलेली मी म्हणेन की खरं तर ही सगळी कलावंत मंडळी असतात, तेव्हा त्यांचा सन्मान देखील तितक्याच याच्यानं केला गेला पाहिजे असं माझं मत आहे. तेव्हा आणि अशी ही कला की जी भगवंताचं देणं म्हणून लाभते, अशी ही कला नक्कीच तुम्हाला
अशी जी कला आहे ती नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप महत्वाचा घटक बनते. जे काही प्रश्न येतात किंवा जे काही बोलतात त्याच्याविषयी आपण नक्कीच बोलू. एकदा मला असं वाटतं की आता माझी इथली भूमिका काय आहे, तर इथं माझा विषय तुमच्या पुढे मांडणं. तर पहिल्यांदा मला ती भूमिका पार पाडू द्या. ती भूमिका पार पाडली की नक्की आपण ज्या काही कमेंट्स आहेत त्यांना उत्तरं देऊयात आणि तुमच्याशी गप्पा देखील मारूयात. तर जे काही मी म्हणत होते की या सगळ्याच्या मधून की देणं भगवंताचं असलं तरी का कलेला इतकं महत्वाचं स्थान आहे, तर ही सृजनशीलता ह्याच्यामध्ये दडलेली आहे. ठाई ठाई याच्यामध्ये सर्जनशीलता आहे. की आपण बऱ्याचदा पहा, आपले बरेच नातेवाईक असतात, इंजिनियर वगैरे असतात, दिवसभर कामावरती असतात ते, आणि आल्यावरती काय केलं, काही नाही, तेच तेच चालूच असतं. ते काय, याच्यापेक्षा वेगळं उत्तर बऱ्याचदा येत नाही. पण तेच एखाद्या कलेशी निगडीत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारले की काय केलं आज, काही नाही, तीच तीच प्रॅक्टिस करून आला, असं तर कधी म्हणणार नाही. तो म्हणजे की आज मी वाक्य 4 वेगळ्या पद्धतीनं घेऊन पाहिली, किंवा जर समजा एखादी गायन असेल तर मी आज वेगळ्या पद्धतीनं सूर लावण्याचा किंवा एक त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी माझं म्हणून त्याच्यामध्ये घालण्याचा मी प्रयत्न केला. नृत्य असेल तर त्याच्यामध्ये एक वेगळं परत आहे की त्याच्यामधलं नाविन्य हे कधीच संपत नाही, तर ते दिवसेंदिवस तसंच वाढत राहणार आहे. जे खूप सर्जक असं हे वातावरण जे आहे की ते तुम्हाला कधीच बोर होऊ देत नाही, तुम्हाला कंटाळू देत नाही, की तुम्हाला उलट नाविन्याचा जो त्याच्यामधला ध्यास आहे तो अविरत असा चालूच राहतो. की ऊर्जा असेल, प्रसन्नता असेल, उत्साह असेल, तो यामध्ये अबाधित राहतो. की मला नेहमी म्हणजे हे सांगायला आवडेल की कलेशी निगडीत असणारा माणूस किंवा कोणताही कलावंत कधीच वयाने ज्येष्ठ होतो किंवा त्याचं वय वाढतो तो वृद्ध होतो असं होत नाही. कारण कला ही नेहमी तुम्हाला विद्यार्थी दशेमध्येच ठेवते. ती कधी तुम्हाला पूर्णत्वाकडे जाऊ देत नाही. ती कधीच पूर्ण झालं असं म्हणलं तर तिथं कलावंत तो संपला, तो खपलाच म्हणायचं. तर ही जी कला आहे ती तुम्हाला नेहमीच घडवत राहते, की खूप शिकवत राहते. की आज आपण अमिताभ बच्चन जरी म्हणलं तरी त्याने जी भूमिका केली त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते किंवा केली जाऊ शकते. त्याला कुठलेही लिमिट आहे, म्हणजे स्काय इज द लिमिट असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकत नाही. त्याचं क्षितिज नेहमी विस्तारत राहणार आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही जोपर्यंत घडलोय आपण किंवा आपलं सगळं झालेलं आहे असे तुमचं फिलिंगच तुम्हाला येत नाही, तसा भावच तुमच्यामध्ये येत नाही, तेव्हा नक्कीच तुम्ही आणखीन उत्तम त्याचा ध्यास जो आहे तुमच्यात तो अविरत पद्धतीने सुरू असतो, की जो तुमच्या एका व्यक्तिमत्वाला एक वेगळा आकार देतो, एक वेगळा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला तो देतो, जो खूप ठळक असतो. या सगळ्यासोबत की बरेच जण आपण शिक्षण घेतो की विद्या आणि कला, की कलेविषयीच आपण चर्चा करतोय आता, की कवी ग्रेस यांची एखादी रचना नक्कीच आपण झाल्यावरती नक्की त्यांच्या एक आवडत्या 4 ओळी मी नक्की म्हणेन की आज त्यांचा वाढदिवस आहे, ग्रेस यांचा जन्मदिवस आहे. तर कट्यार काळजात घुसली मधली काही माझी खूप आवडती वाक्य आहेत. कला आणि विद्या याच्यातला फरक त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल की खूप आवडती ती वाक्य आहेत, की त्याच्यामध्ये असं म्हटलंय विद्या आणि कलेतला फरक सांगताना की विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवीत. विद्या ही जगाचं कोडं सोडवते, तर कला ही जगाचं कोडं घडवते. विद्या अशी देता येते सुपारी सारखी, पण कला उचलावी लागते तपकिरी सारखी. विद्या ही तालासारखी आहे, ती शिकता येते आणि शिकवता येते, पण कला ही लई सारखी आहे, ती अंगात असावी लागते आणि येताना वरून ती तिथून आणावी लागते. मला वाटतं अतिशय सुंदर या ओळी आहेत, ज्या खूप काही तुम्हाला सांगून जातात की नेमका कलेचा दर्जा काय किंवा ती केवढी उच्च पातळीवरची. आणि म्हणूनच अशी कला जर आपल्या ठाई असेल, आपल्या आयुष्याशी निगडीत असेल, त्या साधनेत आपण असू, नक्कीच आयुष्य आपलं किती समृद्ध होतं. व्यक्तिमत्व विकास तर होतच होतो, पण याच्याही पलीकडे जाऊन समृद्धतेकडे आपली वाटचाल होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. की जसं बऱ्याच गोष्टींविषयी आपली चर्चा चालू होती की आपल्या लहानपणापासूनचे क्लासेस असतील, हे असेल, पण मला याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते किंवा एका गोष्टीकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष थोडंसं घ्यावं वाटतं, की जसं आपल्याला कळायला लागतं तशी खरं कला आपल्या आयुष्यात येते का? खरं तर तसं नाही असं माझं पर्सनल मत आहे. की तुम्ही जर पाहिलं तर लहानपणापासूनच कलेविषयीचं आपलं आकर्षण हे खूप गाढ आहे. की जन्मलेलं एखादं मूल की थोड्या दिवसानंतर तुम्ही पाहिलं की जेव्हा ते बोलायला लागतं
तर एखादा सूर निघावा तसं ते बोलायला लागलेलं असतं. त्याचा जो आवाज असतो तो एखादा सूर लावल्याप्रमाणे असतो. इतकंच नाही की रंगांविषयीचं असणारं त्याचं आकर्षण, की भरपूर रंग दिसले, काय दिसले तर लगेच ते त्या बाजूला ओढलं जातं. किंवा काही बीट्स ऐकले, एखादं गाणं ऐकलं तर ते लगेच जागच्या जागी आपले हात पाय जसे होतील तसे हलवून ते डान्स करायला लागतं. म्हणजेच काय, त्या कलेविषयी असणारं आकर्षण हे आपल्या अंगभूत आहे. ते सुप्तावस्थेत आपल्यामध्ये आहेच. पुढे जाऊन आपण त्याचा शोध घेतो किंवा त्याचं फिनिशिंग करतो. पण मुळात जी गोष्ट आपल्या अंगभूत आहे त्याच्याचकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, की एका वयापर्यंत त्याच्याकडे एक मनोरंजन म्हणून पाहतो आणि नंतर करिअर म्हणून फोकस आपण वेगळ्या गोष्टींवरती करतो. तर मगाशी मी जसं बोलले की जी गोष्ट आपल्या अंगभूत आहे त्याच्यावरती नेहमीच आपण उलट जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याला कायमस्वरूपी आपण आपल्या सोबत ठेवलं पाहिजे. त्याच्यातून आपला विकास जो आहे तो अधिक उत्तम पद्धतीनं साधला जातो. की त्या आपल्या कलावंताला मारून न टाकता किंवा दाबून न ठेवता त्याला नेहमी सोबत घेत राहायला पाहिजे. आणि मग जी मजा आपण आपल्याला घडण्यामध्ये पाहू ती एक वेगळीच असेल असं मला वाटतं. इतकंच नाही तर गांधीजींनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलंय की जर या जगातली सगळी माणसं थोडं थोडं जरी संगीत शिकली तर या जगातलं कितीतरी वैर असेल, एकमेकांविषयीची जी काही भांडणं असतील ती खूप प्रमाणामध्ये कमी होते. की इतकी ताकद त्या संगीतात आहे, ती इतकी ताकद त्या कलेमध्ये आहे. तेव्हा नक्कीच कला ही अतिशय प्रभावी आहे की जी तुम्हाला सर्वार्थानं घडवते आणि तुम्हाला एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. आता जी काही आपली इतक्या वेळची जी सगळी चर्चा चालू आहे याच्यावरून बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की म्हणजे कलावंत म्हणजे श्रेष्ठ आणि आमच्यात कला नाही तर मग आमच्यात काहीच नाही का, किंवा आम्हाला काही मग काही अर्थ नाही का. तर तसंही अजिबात नाहीये. एक तर मुळात मला असं वाटतं की इतक्या प्रकारच्या कला आहेत तर प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली तरी कला असतेच. अगदीच कला नाही असं होणं एकतर शक्य नाही. पण तरी जरी असं काही कोणाला वाटत असेल की नाही बाबा आमच्यात काही अशा काही कला खूप काही आहेत किंवा आमच्याकडे काही असं नाहीये, तर मी म्हणेन की तुम्ही कला रसिक असणं तरी नक्कीच गरजेचं आहे. रसिकाशिवाय कोणतीही कला अपूर्ण आहे. आणि त्याच्यातून पण मी असं म्हणेन की की एखाद्या कलेचा आस्वाद तुम्ही घेतला, त्या कलेशी समरस जरी तुम्ही झाला तर ती सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. की तुम्हाला पुस्तक वाचायची खूप आवड आहे, तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं, तुम्हाला नाटक पाहायला आवडतं, या जर सगळ्या गोष्टी जरी तुमच्यामध्ये असतील की कलेशी या माध्यमातून जरी तुम्ही समरस होत असाल की समरस झाला असाल तर तरी सुद्धा एक रसिक म्हणून सुद्धा कला तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावते आणि महत्त्वाचं स्थान तुमच्या सुद्धा जडणघडणीमध्ये कलेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळेच कला रसिक सुद्धा एक व्यक्तिमत्व त्याचं घडणं सुद्धा एक वेगळ्या अर्थाने होऊ शकतं असं मी म्हणेन. आता येऊया थोडंसं आत्ताच्या परिस्थितीवरती, की या सगळ्याचा आत्ताच्या परिस्थितीशी सुद्धा खूप गहिरा संबंध आहे. की आता सध्या लॉकडाऊनचा काळ आपण अनुभवत आहोत. की लॉकडाऊनचा काळ जर आपण विचार करायला गेलो तर बघा जगामध्ये कोरोनाचा फैलाव इतका अति प्रचंड होतोय, इतके म्हणजे लाखोंमध्ये जीव रोज जात आहेत. इतकंच नाही, जगानंतर आपण येऊ भारतामध्ये की भारत थोडंफार जरी सेफ आहे असं म्हटलं तरी तोही आकडा दिवसेंदिवस वाढतोय. सगळी व्यवस्था ठप्प पडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधून जास्त टेन्शन आहे की महाराष्ट्रातली सगळी व्यवस्था ही दिवसेंदिवस अजून बिकट होत चाललेली आहे, आकडा वाढतोच आहे. त्यामधून पण येऊयात आपण आपल्या सोलापुरात की पाहता पाहता ग्रीन झोन मध्ये असणारा कधी रेड झोन मध्ये जाऊन आपण 200 क्रॉस केले आपल्यालाही कळलं नाहीये. तर इतकी प्रचंड भयानक भीषण परिस्थिती बाहेर असताना सुद्धा, इतका जीवाचं संकट असताना सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सोशल मीडियावरती जे काही आपल्या चेहऱ्यावरती हसू आणणारे किंवा आपल्या चेहऱ्यावरचं टेन्शन, जे काही प्रेशर, जे काही आपण एक निगेटिव्हिटी आहे ती बाजूला करणाऱ्या गोष्टी म्हणजे सादर होणाऱ्या कला. या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण सध्या होतोय. की कवी कविता लिहित मोकळा होतोय, लेखक वेगवेगळ्या विषयावरती लेख लिहितोय, त्याच्यामधलं त्याचं लेखन भरपूर चालू आहे. नृत्य बरेच जण करायला लागले आहेत, बरेच जण गायला लागलेले आहेत. म्हणजे गाणाऱ्यांचं तर एक माझे ओळखीचे गायक मामा आहेत ते तर म्हणाले की गायकांचं तर पीकच आलंय म्हणाले. की सगळं प्रत्येक जण उठतो आणि सध्या गायला लागतो. तर भरपूर जण गायला लागले. बऱ्याच जणांच्या पोस्ट असतात की तब्बल 42 वर्षानंतर मी हातामध्ये पेन्सिल धरली आणि हे चित्र रेखाटलं. तर बरेच जण चित्र काढायला लागलेले आहेत. की एकंदरीत आपण पाहतो की अशा या सगळ्या अवस्थेत सुद्धा की एक कला एकमेव अशी आहे की जी तुम्हाला निगेटिव्ह होऊ देत नाही, तुम्हाला डिप्रेशन मध्ये जाऊ देत नाही, तुम्हाला अजूनही ती सकारात्मक बनवून ठेवते. तुमच्या चेहऱ्यावरची छानसं स्मितहास्य जे काही येतं आपण पाहत असताना त्याच्यामध्ये या कलेचा खूप मोठा वाटा आहे.
आणि एकंदर कला किती आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची भूमिका बजावते अशा काळात सुद्धा मला वाटतं याचा प्रत्यय, याची अनुभूती सध्या आपण सगळेजण घेत आहोतच. तर या सगळ्या प्रवासामध्ये की मी म्हणेन की आपल्या ओळखीच्या असणाऱ्या पु ल देशपांडेंच्या काही ओळी मी नक्की शेवटी तुमच्याशी शेअर करेन की व्यक्तिमत्व विकासामध्ये कशा पद्धतीनं कला एक महत्वाची भूमिका बजावते याच्यावरती आतापर्यंत आपण चर्चा केलेलीच आहे. आणि याचबरोबर की याच कलेशी असणाऱ्या आपली जी काही संबंध आहेत किंवा कलेशी असणारी मैत्री आहे त्याच्याविषयीच पु ल देशपांडेंच्या अतिशय प्रसिद्ध अशा ओळी आहेत की ते म्हणतात की आयुष्यात मला भावलेलं गुज तुम्हाला सांगतो की पोटा पाण्याचा उद्योग जिद्दी न करा, आयुष्यामध्ये पोटा पाण्याचा उद्योग जिद्दी न करा, त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचं ज्ञान जरूर घ्या, पण एवढ्यावरच थांबू नका. तर चित्र, शिल्प, खेळ, नाट्य, नृत्य यामधल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण हे जगणं तुम्ही का जगायचं हे तुम्हाला ती कला सांगून जाईल. तर मला वाटतं ही कलेशी जमलेली मैत्री आपल्याला खऱ्या अर्थानं आयुष्याचा अर्थ सांगते, आयुष्याचा आनंद घ्यायला ती शिकवते. अशीच एक चीनी कथा आहे की ज्याचा सारांश फक्त असा आहे की जर तुमच्याकडे 2 पैसे असतील तर एका पैशाचं धान्य घ्या आणि एका पैशाचं फूल घ्या. हे धान्य तुम्हाला जगवेल आणि ते जगतानाची ऊर्जा तुम्हाला त्या फुलाकडून मिळत राहील. तर इतकं महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये कलेचं हे नेहमीच राहिलेलं आहे. आणि अशा या कलेचे आपण सगळेजण खूप मला वाटतं मनापासून याची जोपासना करूयात, मनापासून या कलेची आराधना करूयात आणि नाही कलावंत होता आलं तरी एक नक्की रसिक बनून राहूयात. कारण आपल्या इतक्या अनेक कला आपल्या इथं आहेत तर त्या कलांना रसिक म्हणून आपण असणं सुद्धा अतिशय गरजेचं असतं. एक रसिक म्हणून आपण त्यांचा आस्वाद जरी घेत राहिलो तरी आपल्या आयुष्यामध्ये कला आपल्याला खूप घडवते, आपल्याला खूप समृद्ध करते. बाबा माझे म्हणायचे की त्यांच्या कवितेतल्या 1-2 ओळी आहेत की जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे. हे आपलं उरणं सुंदर व्हावं यासाठीचीच आपल्या सगळ्यांची धडपड असते की आयुष्य हे सक्सेसफुल होण्यापेक्षा ते मिनिंगफुल आयुष्य कसं जगता येईल या सगळ्याकडे आपला ओढा असतो आणि तो असायला हवा. आणि या सगळ्यामध्येच कला एक मैत्रीण बनून नेहमी आपल्या सोबत असते, आपल्याला मदत करते आणि आपला व्यक्तिमत्व विकास खऱ्या अर्थानं ती घडवत राहते असा माझा गाढ विश्वास आहे आणि तोच तुमचाही असेल असं मानते. तुमच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कलावंताला मी सांगेन की दबून न राहता खुलून समोर यावं, कलेची मनापासून आराधना करावी, जोपासना करावी आणि कला रसिक बनून राहावं. त्या सगळ्या कलावंतांना, तुमच्यामध्ये दडलेल्या कलावंतांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. विषय मांडलेला आहे मी आणि त्याच्यानंतर जे काही प्रश्न चालू होते की काही जणांनी विचारले की तुमची आवडती कला कोणती, आपल्या आवडीच्या कलेबद्दल सांगाल का, पायल मोरे हिने विचारलंय. कारण आपण कविता करता, नृत्य करता, अभिनय करता, यातील कोणती कला जास्त जवळची वाटते. खरं सांगू का, याबद्दल मी नेहमी माझ्या आईशी बोलते की माझं खूप सगळं धडगुजरी झालेलं आहे असं मी तिला नेहमी म्हणत असते. कारण झालंय असं की मला डान्स पण तेवढाच आवडतो, मला नाटकात काम करायलाही तितकंच आवडतं, त्याचबरोबर लिहायला आवडतं की या सगळ्या गोष्टींची इतकी आवड आहे की एका गोष्टीवरती मी फोकस राहू शकत नाही किंवा आता तुम्ही विचारल्यावरती मी एक कला असं सांगूही शकेन असं मला वाटत नाही. कारण सगळ्यामध्ये माझा जीव थोडा 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 अडकून राहिलेला आहे. तो एकावरती उलट जर मला फोकस करता आला तर मला वाटतं की माझ्यासाठी उलट ती गोष्ट चांगली असेल. पण मला या सगळ्याच कलांवरती माझं खूप मनापासून प्रेम आहे. या सगळ्याच गोष्टी मला आवडतात. काही काही गोष्टी आता कथकच्या रियाजामधून बरीचशी मी थोडीशी सुटली आहे की या सगळ्या ह्याच्यामधून, पण लेखन काही ना काही तर माझं छोटं छोटं जे काही माझ्या परीने ते माझं चालू राहतं. आणि बाकीच्याही कला, नाटक सुद्धा थोडंफार आता सध्या थांबलंय तर तेही अधूनमधून पण सुरू असतं. तर असं मी नाही उत्तर देऊ शकणार की कोणती कला आवडीची. मला सगळ्याच कला मनापासून खूप खूप आवडतात आणि त्याच्यामधून पण मी म्हणेन की सध्या मला शिकवणं खूप आवडतं की त्याची एक अनुभूती, मी खूप छान अनुभूती या सगळ्या दरम्यान घेतीये. ग्रेस यांची एखादी रचना. ग्रेस यांच्या मला आवडत्या ओळी अशा आहेत की मी महाकवी दुःखाचा,
मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल, स्पर्शाने होते माझ्या पाषाणाचे फूल. तर मला वाटतं की आपल्या कवितेविषयी किंवा आपल्या कवी असण्याविषयीचा एक अभिमान सुद्धा मला याच्यामधून, की माझ्या स्पर्शानं पाषाणाचं फूल होण्याची माझ्यामध्ये ताकद आहे कवी म्हणून. तर ही सुद्धा मला वाटते खूप मोठी गोष्ट. आणि अर्थातच म्हणजे ग्रेस आहेत, त्यांच्याविषयी आपण काय बोलावं. तर त्यांनाही विनम्र अभिवादन या निमित्तानं मी करते, वंदन करते त्यांना. धन्यवाद. तुम्हाला नक्कीच हा विषय पटलाय, काय वाटलंय तुम्ही नक्कीच सांगा, याच्याविषयी तुमचा काय विचार आहे. माझा एवढाच प्रयत्न होता की कलेविषयी तुझी एखादी कविता किंवा स्वगत कविता वाटतं एखाद्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण माझ्या कवितांना नेहमी कधीतरी परत ऐकूयात. माझ्या फेसबुक पेजवरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच कविता दिसतील, की तिथे सुद्धा त्या कविता तुम्ही बऱ्याच वाचू शकता. आत्ताच्या परिस्थितीवर असतील किंवा जे जे मला वाटतं अतिशय छोटं छोटं लिहित मी व्यक्त होत राहत असते. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही कविता नक्कीच वाचायला मिळतील आणि एखाद्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याचा सुद्धा नक्की विचार करूयात असं मी म्हणेन. चला, धन्यवाद. या माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी मला संवाद साधता आला, तुमच्या सगळ्यांशी मला अप्रत्यक्षरित्या काच नका पण भेटता आलं, गप्पा मारता आल्या. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.